परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही अनुभवत होतो. यावेळेला किती लोक तयार आहेत प्रभूचं वचन ऐकण्यासाठी? ओके, यावेळेस जर तुम्ही बायबल आणलेलं आहे, किती लोकांनी आपलं बायबल आणलेलं आहे? धन्य आहेत ते लोक ज्यांनी आपलं बायबल आणलेलं आहे, आशीर्वादित आहे. ज्यांनी आणलं नसेल शेजारच्याला म्हणा, मला आजच्या दिवस तुमच्या बायबलमध्ये बघू द्या, मी उद्या घेऊन येईल. हालेलुया. ओके, स्तोत्रसंहिता 65 अध्याय 65, साम 65 वर्स 2, दुसरं वचन 65 अध्यायचं. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. हालेलुया. हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं आहे आणि दावीद आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या बाबतीत फार गांभीर्यानं विचार करणारा, प्रभूसोबत चालणारा तो व्यक्ती होता. आणि दावीद हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. दाविदानं ज्या वेळेस पाप केलं, दाविदाच्या जीवनात ज्या वेळेस चांगलं झालं, प्रत्येक मोमेंटला दाविदानं काय केलं असेल आपल्या जीवनामध्ये, तर दाविदानं आपल्या परमेश्वराची प्रार्थना केली. हालेलुया, हालेलुया. तुमच्या शेजारच्याला सांगा, आपला देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. म्हणून आपण इथं आलेले आहोत. वचनात काय लिहिलेलं आहे? हॅलो, काय लिहिलेलं आहे वचनामध्ये? तू जो प्रार्थना ऐकतोस. तू देवाला तो काय म्हणतो? दावीद काय म्हणतोय परमेश्वराला? तू प्रार्थना ऐकतोस म्हणून काय होतंय? त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. हा आमचा जो परमेश्वर आहे तो पर्टिक्युलर ख्रिश्चन लोकांची प्रार्थना ऐकणारा देव नाही. हालेलुया. तो फक्त धार्मिक लोकांची प्रार्थना ऐकणारा देव नाही. बायबलमध्ये लिहिलं, जो कोणी त्याचा धावा करतो तो त्याला सोडवतो. तो म्हणाला, तू मला हाक मार. तू म्हणजे जो कोणी तो असेल. आजच्या रात्री प्रभू तुमच्याशी बोलत आहे, तू मला हाक मार. ज्यावेळेस तू संकटामध्ये आहेस, तू दुःखामध्ये आहेस, तू निराशेमध्ये आहेस, तुला ज्यावेळेस काय करायचं ते कळत नाही, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, मी तुझा देव आहे, तुला ऐकणारा. ज्यावेळेस तुला वाटतं की मी अनेक लोकांकडं धाव घेतली, हाका मारल्या, मी अनेक लोकांना माझ्या मदतीसाठी पुकारलं, परंतु माझी मदत करणारं, माझं सहाय्य करणारं, माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारं कोणी मला सापडत नाही आहे. आजच्या रात्रीला आनंदित व्हा, स्वतःला उत्साही करा आणि परमेश्वराचं वचन तुमच्याशी बोलत आहे. आणि दावीद म्हणतो की देवा, तू प्रार्थना ऐकणारा देव आहे. समस्या काहीही असू द्या तुमच्या जीवनामध्ये. ज्या लोकांना मी मागील दिवसांमध्ये तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस मागच्या महिन्यातल्या 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयर होत्या, पुढच्या आठवड्यामध्ये रविवारच्या नंतर, रविवार किती तारखेचा आहे? 5 तारखेचा. आणि पुढचा रविवार सांगा ना पटकन काहीतरी, मोबाईल आहेत. 12 तारखेचा ना. आणि शुक्रवार 10 तारखेचा का 9 तारखेचा? 10 तारखेचा शुक्रवार. 10, 11 आणि 12. बोला, 10, 11 आणि 12 हे 3 दिवस आमच्या मंडळीमध्ये उपवास आणि प्रार्थनेचे दिवस आहेत. कोणकोणते? शेजारच्याला सांगा तुमच्या. 10, 11, 12 हे 3 दिवस उपवास प्रार्थनेचे दिवस आहेत. खाऊ नका या दिवसांमध्ये. हालेलुया. उपवास करा. सांगा, उपवास करा, घरी प्रार्थना करा आणि या 3 दिवसाच्या संध्याकाळच्या प्रार्थनेला चर्चमध्ये या. कारण ह्या उपास प्रार्थना मंडळीसाठी आहेत. हालेलुया. आणि ह्या उपास प्रार्थना मंडळी मिळून करणार आहोत. तुम्ही घरच्या घरी करत असाल तर तुम्ही आमच्या डावातले नाहीत मग. हालेलुया. ओके, या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगतो, तू प्रार्थना ऐकणारा देव आहेस. आणि मी तुम्हाला सांगू, हे सर्वात पॉवरफुल वचन आहे. या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. या वचनामध्ये ते तुम्हाला एक धीर आहे. या वचनामध्ये तुमच्यासाठी एक सांत्वन आहे. या वचनामध्ये तुमच्यासाठी एक आशा आहे. आणि ती आशा काय आहे माहित आहे? माझी प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि जर देव तुमची प्रार्थना ऐकणारा असेल तर मी तुम्हाला सांगतो, या जगात तुम्हाला कोणीच ऐकू देऊ नका. कोणीच तुमचं ऐकत नसेल, काहीच काळजी करू नका. स्वतःला सांगा, तुझं कोणीच ऐकत नाही ना, काळजी करू नको. देव तुझं ऐकतोय. जे कोणीच आहेत ना, कोणीच ऐकत नाही, ते सगळे कोणीच परमेश्वरानं बनवलेले आहेत. आणि सगळ्यांना बनवणारा परमेश्वर जो आहे तो माझी प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया.
आणि ज्यावेळेस तुम्हाला ही श्युरिटी मिळते की देव माझी प्रार्थना ऐकतो, त्यावेळेस तुम्ही ज्या कुठल्या समस्येमध्ये आहात, कितीही तुम्ही गहिऱ्या जलामध्ये, पुरामध्ये तुम्ही अडकलेले असाल, किती भयानक संकटामध्ये तुम्ही अडकलेले असाल, आजच्या रात्रीला स्वतःला आनंदित करा, कारण देव तुमची प्रार्थना ऐकणारा देव तुम्हाला मिळालेला आहे. आमेन, हालेलुया. आजच्या वचनाचं शीर्षक आहे प्रार्थना ऐकणारा देव. बऱ्याच वेळेला आम्ही देवाला काय काय म्हणून ओळखतो? आरोग्य देणारा देव, सुटका देणारा देव, पुरवठा करणारा देव, पाहून देणारा देव. पण देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 120 अध्याय आणि त्याच्या देखील पहिल्या वचनामध्ये त्या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रसंहिता 120 अध्याय, आणि तो जो प्रार्थना ऐकणारा जो देव आहे, या जगातले लोक तुमच्या चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ऐकायला पसंत करतात. तुम्ही चांगले वेल एज्युकेटेड असाल, तुमच्या जीवनात तुम्ही सक्सेस झालेले असाल, त्यावेळेस लोकांना तुम्ही बोलता त्यावेळेस तुमचं ऐकायला आवडतं. तुम्ही श्रीमंत असाल, त्यावेळेस तुमच्यासोबत लोकांना बोलायला, तुमचं ऐकायला लोकांना आवडतं. पण तुम्ही ज्यावेळेस संकटात असता त्यावेळेस लोकांना तुमच्यापासून दूर पळायला आवडतं. आणि बायबल आम्हाला सांगतं की आमचा देव जो प्रार्थना ऐकणारा देव आहे, म्हणून त्याच्याकडे सर्व मानवजाती येते. तर प्रभू या जागेमध्ये काय म्हणतो की परमेश्वराचा मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्यानं माझं ऐकलं. ही एका व्यक्तीची साक्ष आहे. आणि ही कोणाची साक्ष आहे? अहरोनाचं हे स्तोत्र आहे. आणि तो म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये संकटामध्ये होतो आणि माझ्या संकटामध्ये मी देवाला हाक मारली आणि माझ्या संकटात देवानं मला माझं ऐकलं, माझ्या देवाने मला सोडवलं. ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये येता त्यावेळेस तुम्ही लोकांना हाक मारणं बंद करा, कारण त्यावेळेस तुम्ही संकटात असताना आपल्याला खूप वाटतं की माझा हा मला साथ देईल, माझ्या जवळचा माझा मित्र मला साथ देईल, मैत्रीण मला साथ देईल, माझे नातेवाईक मला साथ देतील. काही प्रमाणात ते साथ देतीलही, परंतु पूर्ण रीतीने तुमच्या संकटातून बाहेर काढणारा फक्त परमेश्वर आहे. आणि जे लोक प्रार्थना करतात त्या लोकांचा हा अनुभव आहे. ही साक्ष आहे अहरोनाची. आणि तो काय साक्ष देतोय की मी माझ्या संकटात देवाला हाक मारली. किती तरी लोक, आता जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही संकटात असताना किती लोकांनी देवाचा धावा केला आणि किती लोकांसाठी परमेश्वराने प्रार्थनेचं उत्तर दिलं, मी तुम्हाला सांगतो तुमच्यापैकी 90% लोक आपला हात वर करतील आणि म्हणतील यस, माझी ती साक्ष आहे की माझ्या संकटात देवानं माझं ऐकलं, माझ्या संकटात परमेश्वराने मला सोडवलं. म्हणून स्तोत्रसंहिता याच्या 145 अध्याय आणि 18-19 वचनाला ज्यावेळेस तुम्ही वाचता, देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं जे कोणी त्याचा धावा करतात. कोण? जे कोणी. इथं लिहिलं नाही चर्चला जाणारे लोक, इथं लिहिलं नाही ख्रिश्चन लोक, इथे लिहिलं नाही बाप्तिस्मा झालेले लोक. तुम्हाला आठवतं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता आणि येशूच्या दोन्ही बाजूला कोण होते? हॅलो, चोर होते. शास्त्रात लिहिलं ते चोर होते नव्हते? ओके, ते दोन लुटारू होते आणि ते डाकू होते. त्याने आपल्या जीवनात सगळं काही चुकीचं केलेलं होतं. आणि एक डाकू त्याच्यातला म्हणत होता, तू जर खरा ख्रिस्त आहे, तू स्वतःला सोडव आणि आम्हाला पण सोडव. येशूने त्याला उत्तर दिलं नाही. त्याला उत्तर कोणी दिलं? दुसऱ्या डाकूने. काय म्हटलं माहित आहे? आपण आपल्या कर्माची फळं भोगत आहोत. आपल्याला जी शिक्षा झाली ही यथायोग्य आहे. पण तो म्हटला यानं काहीच पाप केलेलं नाही. हालेलुया. आणि त्याने येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि काय म्हटलं माहित आहे त्याने? किती वेळ राहिला होता त्या डाकूकडे, त्या लुटारूकडे, किंवा आपण आपल्या भाषेमध्ये तो चोर किंवा तो गुन्हेगार, किती वेळ राहिला होता त्याला मरणासाठी? बस तो जो क्षण होता, जो टांगलेला होता ना, त्याच्यानंतर काही तास त्याच्यासाठी होते. कारण तो दिवस कोणता होता?
त्या संध्याकाळी कोणता दिवस चालू होणार होता? शब्बात. आणि शब्बाताच्या दिवशी कोणालाच क्रूसावर ठेवत नव्हते. संध्याकाळी त्याचे हातपाय मोडले. म्हणजे त्याच्यासाठी काही तास फक्त राहिलेले होते. पण त्याने काय केलं माहित आहे? तो संकटात होता, तो दुःखात होता. आणि तो पेशाने कोण होता? डाकू होता, लुटारू होता, चोर होता. त्याला शिक्षा झालेली होती. तो मोठा गुन्हेगार होता. आणि छोटी मोठी चोरी करण्याला क्रूसावर टांगत नव्हते. कसावला फाशी दिली कारण तो फार भयंकर गुन्हेगार होता, नाही का? त्या लेवलचा तो गुन्हेगार असताना त्याला या जगातल्या व्यवस्थेनं सोडवलं नाही. परंतु त्याने क्रूसावर असताना येशूला ओळखलं. आणि काही तास त्याच्याकडे राहिले होते. त्याने ही प्रार्थना नाही केली की प्रभू मला क्रूसावून सोडव. त्याने ही प्रार्थना केली, हे परमेश्वर, ज्यावेळेस तू राजवैभवाने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. कोणत्या सिच्युएशन मध्ये त्याने देवाचा धावा केला? कुठल्या अवस्थेत, कुठल्या ब्लेम खाली असताना तो लोकांच्या नजरेमध्ये गुन्हेगार आहे. लोकांनी त्याला क्रूसावर खिळलेला आहे. लोकांच्या नजरेमध्ये तो जगात आणि समाजात राहण्याच्या लायकीचा नाही. परंतु त्या चोराने, त्या लुटारूने जो जगात आणि समाजात राहण्याच्या लायकीचा नाही, अशा माणसाने येशू ख्रिस्ताचा धावा केला. येशू त्याला म्हणाला, जरी तू समाजात आणि लोकांमध्ये राहण्याच्या लायकीचा नाहीस असं लोक तुला समजतात, पण तू माझा धावा केला, तू आज माझ्या बरोबर सुखलोकामध्ये असणार. हालेलुया. तुम्हाला जर कळतं ना, माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. बऱ्याच वेळेला लोक आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस गलती करतात, चूक करतात, पाप करतात, त्यांच्या हातून चुकीचं घडतं, ते बॅकस्लाइड होतात, ते देवापासून मागे जातात आणि ते पुन्हा प्रभूकडे येत नाहीत. का माहित आहे? कारण शैतान त्याला सांगतो की आता तुझं संपलंय, आता देव तुला ऐकत नाही, आता देव तुला सोडवणार नाही. त्यावेळेस शैतानाला सांगायचं, अरे मी अजून क्रूसावर खेळायचा बाकी आहे. मी त्या क्रूसावरच्या त्या लुटारू एवढा गुन्हेगार नाही अजून. त्या लुटारूला प्रभूनं स्वर्गामध्ये घेतलं. मी तर फक्त देवाचा मार्गापासून विचलित झालेलं देवाचं लेकरू आहे. मी जर त्याच्या जवळ गेलो तर तो आजही उधळ्या पुत्राप्रमाणे मला आलिंगन देणारा, माझ्यासाठी अश्रू ढाळणारा, माझ्यासाठी तो बलिदान, आता तो एखाद्या गोऱ्याचं वासराचं बलिदान नाही, ऑलरेडी त्या स्वर्गातल्या बापानं त्याच्या पुत्राचं बलिदान 2025 वर्षापूर्वी आमच्यासाठी दिलेलं आहे. हालेलुया. आणि तो आता तुम्हाला अंगठी किंवा तो पांढरा कॉटनचा झगा आणि तुम्हाला गळ्यामध्ये गोफ ह्या गोष्टी तो देत नाही. तो तुम्हाला येशूच्या रक्तात कव्हर करतो आणि तुमच्या त्या वस्त्रांना लागलेले पापाचे डाग त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतो आणि पुन्हा तुम्हाला शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या लोकांच्या मंडळीमध्ये त्याच नजरेने तो पाहायला लागतो. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असाल, स्वतःला कधीच कमकुवत समजू नका. तुम्ही तुम्ही ठळमळीत झालेले असाल तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, मे बी तुमचं पाऊल घसरलं असेल, पण शैतानाला तुमच्या जीवनात काम करण्याची संधी देऊ नका. शैतान तुमच्या जीवनात काम करण्याच्या अगोदर, शैतानानं तुम्हाला देवापासून आणखीन दूर नेण्याच्या अगोदर तुम्ही आजच्या रात्रीला प्रभूच्या हातामध्ये तुमचा हात द्या आणि प्रभूला सांगा, प्रभू तू माझी आठवण कर. जर तुम्ही प्रभूला आठवण करायला सांगणार नाही तर शैतान तुमची न सांगता आठवण करायला दररोज आठवण करत येतो. लय आठवण येते. जेव्हापासून त्यांनी सोडलं ना तुम्हाला, किंवा तुम्ही त्याला सोडलं ना, तुमच्यासाठी ते कितवं प्रेम होतं माहित नाही, पण तुम्ही शैतानाचं पहिलं प्रेम होतात. हालेलुया. तो तुमची आठवण करतो आजही. त्याला सांगा, माझ्या आठवणीत तडपत राहू नको, मी येशूच्या हातात हात दिलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्याकडून चूक होती, ज्यावेळेस तुम्ही मागे येता, मला सांगा बरं, या उधळा पुत्रा एवढे डेंजर आहेत का तुम्ही? सगळं उधळून आला होता, पण त्यानं काय केलं माहित आहे? खऱ्या पश्चातापी अंतःकरणाने आपल्या बापासोबत बोलला आणि काय म्हटलं बापाला माहित आहे? मी तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलं, माझी लायकीच नाही तुमच्या घरामध्ये मुलगा म्हणून राहण्याची, जस्ट मला दास म्हणून ठेवा. शैतान आपल्याला पापामध्ये असताना याच प्रकारची भावना देतो की आता तुझी लायकी नाही राहिली,
पण तुम्ही कालही पुत्र होता, आजही पुत्र आहात आणि तुम्ही नेहमीसाठी अनंत काळासाठी तुम्ही देवाचे पुत्र असणार आहात. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तुमची प्रार्थना ऐकणारा देव तुम्हाला सापडलेला आहे. तुमचा देव तो कुठल्या अवस्थेत प्रार्थना ऐकतो? तुमच्या पतित अवस्थेमध्ये देखील तुमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो जो चोर डाकू जो होता ना वधस्तंभावर, तो काय धुतला तांदूळ नव्हता. तो तसा असता तर तो क्रुसावर नसता. परंतु प्रभूला धन्यवाद, तो येशूच्या बाजूला टांगला गेला आणि त्याने क्रुसावर असताना येशूला ओळखलं. तुमच्या संकटात, तुमच्या दुःखात, तुमच्या पापात, तुमच्या पतित अवस्थेमध्ये येशूला ओळखा, त्याचा धावा करा. फक्त तोच आहे जो तुम्हाला त्याच्या रक्ताने शुद्ध करू शकतो. फक्त या जगामध्ये एकमेव देव आहे, एकमेव परमेश्वर आहे, ज्याने पापी लोकांसाठी आपला प्राण दिला, ज्याने पाप्यांसाठी, आम्ही पापी असतानाच येशू आमच्या पापासाठी मरण पावला. हालेलुया. पाप्यांसाठी. म्हणून येशूला पाप्यांचा मित्र म्हणण्यात आलं. जक्कईच्या घरी गेला ना, जक्कईचं कॅरेक्टर काय होतं? लुबाडणारा. परंतु येशू त्याच्या घरी गेला. लोक काय म्हणायला लागले? हा पापी जकातदाराच्या घरी कसा काय जातो? जकातदारांच्या पंक्तीला बसून कसा जेवतो? येशू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालं, कारण हा अब्रामाचं संतान आहे. हालेलुया. जगाच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने जक्कई चांगला नव्हता. पण ज्या दिवशी जक्कई येशूच्या सोबत आला, जक्कई बदलल्या गेला. आमेन. हालेलुया. म्हणून येशूकडे आलेले लोक, तो चोर स्वर्गात गेल्यावर त्यांनी चोऱ्या केल्या असतील का? काय वाटतं तुम्हाला? पृथ्वीवर असताना जरी एखाद्या चोराला येशू भेटला ना, बायबल सांगतं चोरी करणाऱ्याने इथून पुढे चोरी करू नये. आणि हे वचन ज्या दिवशी तो वाचतो ना, ते वचन त्याच्या सांधे, हाड, मज्जा यांना भेदून आरपार जातं आणि त्याला सांगतं, आता तू चोर नाहीस, तू पुत्र आहेस प्रभूचा. हालेलुया. तुझी गरज चोरीतून नाही, तुझी गरज प्रभूच्या तिजोरीतून पूर्ण करणारा परमेश्वर तुला भेटला. आमेन. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं का मी जो कोणी, किती वचन वाचत होतो आपण? 18 वचन. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. त्या दोन्ही चोरांना किती डिस्टन्स होता हो? दोन बाजूला दोन चोर टांगलेले जे होते ते लुटारू, अंतर किती होतं दोघांचं? सेम होतं ना, सारखंच ना. म्हणजे याचाही आवाज येशूच्या कानापर्यंत चालला होता आणि याचाही कानापर्यंत येशूच्या चालला होता आणि येशूचाही आवाज दोघांच्याही कानापर्यंत चालला होता. पण येशू जवळ कोणासाठी आहे? दुसऱ्या चोरासाठी तो जवळ नव्हता. तू उतरशील, स्वतःला वाचवशील, मलाही वाचवशील. तो येशूला काय सांगत होता? याचा अर्थ तू स्वतःला सोडव आणि मला पण सोडव, असं का म्हणत होता एक चोर येशूला? सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? का म्हणत असेल असा? असा का म्हटला असेल? परीक्षा घेत होता. ओके. हा, पण असं का म्हटला? एक चोर, एक लुटारू असं येशूला का म्हटला? त्याला काय वाटलं? संशय वाटला. त्याला अजिबात संशय नव्हता काहीच. त्याला येशूला काय सांगायचं होतं माहिती आहे? तू आणि मी, आपण दोघं सारखेच आहेत. तू पण क्रूसावर आहे, मी पण क्रूसावरच आहे. हालेलुया. पण दुसऱ्या चोरानं खंडन केलं. तो म्हटला, आपण क्रूसावर सेम आहोत, पण अपराध आपले सेम नाही आहेत. याने काहीच अपराध केला नाही. आणि ज्याने अशा अवस्थेत धावा केला, येशू त्याला किती जवळ सापडला माहित आहे? जे कोणी त्याचा धावा करतात आणि जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. किती जवळ आहे परमेश्वर? आजच तू माझ्या बरोबर सुख लोकात असेल. आजच एवढ्या जवळ गेला तो प्रभूच्या. जे कोणी खऱ्या भावाने परमेश्वराला हाक मारणारे लोक जर तुम्ही आहात, प्रभूची प्रार्थना करणारे लोक तुम्ही आहात, नाहीतर वरवर मायान चालली जीव द्यायला अशी एक मन आहे आमच्या इकडे. वरवर केलेली, कोणीतरी असं म्हटलं की झोपडीतून केलेली प्रार्थना, खोपडीतून केलेली प्रार्थना झोपडीच्या वर जात नाही. परंतु बायबल सांगतं की ज्या वेळेस देवाचे लोक प्रार्थना करतात,
स्वर्गातले देवदूत सोन्याचे धुपाटणे घेऊन तुमच्या जवळ उभे असतात आणि तुमचे शब्द, तुमच्या मुखातून निघणारे शब्द ते घेतात, सोन्याच्या वाटीत टाकतात. आहे का तुमच्या घरात सोन्याची वाटी? गळ्यात असतात वाट्या ना बऱ्याच लोकांच्या सोन्याच्या. तुमच्या प्रार्थनेच्या शब्दांना स्वर्गात नेण्यासाठी देवाकडे धुपाटणे आहे, त्या सोन्याची धुपाटणे आहेत. स्वर्गात पोहोचतात डायरेक्ट. तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस कुठे जातात तुमच्या प्रार्थना? तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस सिरियसली प्रार्थना करा. तुम्हाला लक्षात असू द्या, तुम्ही प्रार्थना करत असताना एक गोष्ट नेहमी फील करा. बरेच लोक म्हणतात मी प्रार्थना करायला लागलो ना मला भीती वाटते, माझ्या बाजूला शैतान उभा आहे का काय? असं किती लोकांना होतं सांगा बरं इमानदारीनं? तुम्ही प्रार्थना करत नसाल. ज्यावेळेस तुम्ही गहिऱ्या उपस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करता ना, मला व्हायचं असं, मी डोळे उघडून घ्यायचो. पण ती खरी वेळ आहे. तुम्ही कोणाच्या उपस्थित बसलेले आहात? स्तोत्र 91 मध्ये काय लिहिलं? जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहतो. त्या सावलीत शैतानाला येण्याची हिंमत आहे का? तुझ्या तंबूजवळ कोणताच व्याधी येणार नाही म्हटलंय, मग तो येईल का? कोण आहे तुमच्या बाजूने? तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमच्या बाजूने कोण असतो? तुमचा पोस्टमन उभा आहे सोन्याची वाटी घेऊन. बोल रे बाबा, काहीतरी बोल. हा बोलतो, धन्यवाद, हालेलुया. तुम्ही तर काही बोलतं का नाही? घेऊन जाऊ का स्वर्गात? काय नेऊ का? यालाच नेऊ स्वर्गामध्ये. ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता एक गोष्ट कॉन्फिडन्सली लक्षात ठेवा, माझी प्रार्थना ऐकणारा जो देव आहे त्याचा दूत माझ्या बाजूने उभा आहे. किती तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेत बसता ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये असता. मे बी तुम्ही तुमच्या घरात आहेत पण तिथं कोणाला ते दिसत नाही, पण देवाच्या वचनात लिहिलं की तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस स्वर्गदूत तुमची प्रार्थना सोन्याच्या धुपाटण्यामध्ये घेऊन जातात. तिथे स्वर्गदूत आहे आणि तुम्ही ज्यावेळेस खऱ्या भावनेने प्रार्थना करता देव तुमची प्रार्थना ऐकतो. स्वतःला नेहमी सांगा, त्या डाकूपेक्षा उधळ्या पुत्रापेक्षा मी लय चांगला आहे. त्यांची प्रार्थना देवानं ऐकली, मग माझी प्रार्थना किती विशेष करून परमेश्वर ऐकेल. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि 17 वचन. स्तोत्र 34 आणि 17. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून सोडवतो. तुम्ही आणि मी येशूच्या रक्ताद्वारे नीतिमान ठरवल्या गेलेले आहोत आणि ज्यावेळेस तुम्ही लोक धावा करता संकटात असताना देव तुम्हाला त्या संकटातून सोडवतो. त्या संकटातून तो तुम्हाला बाहेर आणतो आणि मग ते संकट किती मोठाले असू द्या तुमच्या जीवनामध्ये, कारण त्याने तुम्हाला एक श्युरिटी दिलेली आहे तुमची प्रार्थना ऐकण्याची. जर तुम्ही इर्मयाचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि 3रं वचन जर वाचला तर प्रभूचं वचन, बऱ्याच लोकांची वचनं पाठ आहेत, प्रार्थनेमध्ये ही वचनं वापरणारे लोक आहेत. किती कोणाचं पाठ आहे हे वचन? वाचून दाखवा बरं. इर्मया 33:3 बोलून दाखवा कोणीतरी. व्हेरी गुड. टाळ्या वाजूया देवाच्या लेकरांसाठी. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करताना प्रार्थनेच्या बाबतीतले वचन तुम्ही ठेवा जा. ज्यावेळेस तुम्ही त्याला घेऊन प्रार्थना करताना ती प्रार्थना अधिक पॉवरफुल बनते. आमेन. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो तू मला हाक मार. तू म्हणजे कोण? तू जो कोणी असेल. हालेलुया. फक्त तू मला, कंडिशन काय आहे प्रार्थना ऐकण्याची? नाही 40 दिवस उपास केले ना तरच मी तुझी प्रार्थना ऐकेल असं म्हणलं ना देव. असंच लिहिलं नाही ते. जर तू चर्चला बिर्याणीचं जेवण दिलं तरच तुझी प्रार्थना ऐकल्या जाईल. एक व्यक्ती यायची इकडे नगर जिल्ह्यातूनच यायची आणि त्यांना सांगायची तुमची प्रार्थना ऐकणार. शेगाव तालुका आहे ना, नगरमध्येच येतं ना. तिथून यायचे इकडे काही लोकांना गोळा करणार ते आणि त्यांना सांगणार तुमच्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे का?
मग तुम्ही 7 दिवस उपास करायचे आणि मी सांगेन तेच फळं खायचे ते 7 दिवस, आणि 7व्या दिवशी पांढरे कपडे नेसायचे. तुम्ही आतून किती काळे असा, आतून तुमचं मन किती कपटाने भरलेलं असू द्या, बाहेरून पांढरे कपडे घालायचे. तुमच्या जीवनाला फळ लागलेलं असो का नसो, पण मी सांगेल ते फळं खायचे. आणि ते फळं खाऊन झाले 7 दिवस. 7व्या दिवशी स्वतः पण नवीन कपडे घालायचे आणि मला पण साडी घ्यायची. मला नाही, ते जी व्यक्ती यायची ते सांगायचे. आणि मला बोलवायचं आणि मग मला दान द्यायचं मोठं. मग मी तुम्हाला घेऊन प्रार्थना करेल. मग तुमचा स्वर्गातला देव प्रार्थना ऐकल तुमची. देवानं एजंटशिप काढून टाकली क्रूसावर. तुम्हाला स्वर्गातला देव तुमची प्रार्थना स्वर्गात पोहोचवण्यासाठी एजंटची गरज नाहीये. ज्या दिवशी येशू म्हणाला, हे बापा माझा आत्मा मी तुझ्या हातामध्ये सोपवतो, परम पवित्र स्थानाला आणि पवित्र स्थानाला विभक्त करणारा जो पडदा आहे वरपासून खालपर्यंत फाटला, याचा अर्थ देव आणि मनुष्य आता एकत्र केले गेले. हालेलुया. आता देव त्या मंडपामध्ये राहत नाही, तुम्ही जिवंत देवाचा मंडप आहात, त्याची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे. आमेन. आणि तो तुम्हाला ऐकणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्ही किती अद्भुत आहात. परमेश्वर इर्मयाच्या द्वारे म्हणतो की तू मला हाक मार. कंडिशन एकच आहे. तुम्ही म्हणसाल, पास्टर तुम्ही या वचनात सांगता की उपास करायची गरज नाही, तुम्ही सांगितलं की पुढच्या शुक्रवारी शनिवार रविवार उपास करायचे. उपास केल्यावरच प्रार्थना देव ऐकतो असं नाही, पण आम्ही आमच्या आत्मिक जीवनासाठी, मंडळीच्या वाढीसाठी, आमच्या काही पर्टिक्युलर गोष्टीसाठी आम्ही उपास प्रार्थना करतोय. तो विषय वेगळा आहे. पण फक्त ते केल्यानेच देव प्रार्थना ऐकतो असं नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रभू एकच कंडिशन ठेवतो, फक्त तू प्रार्थना करणारा माणूस बन, प्रार्थना करणारी स्त्री बन, प्रार्थना करणारा तरुण तरुणी बन, कारण स्वर्ग तुझी प्रार्थना ऐकायला श्रेयस आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, इर्मयाचं पुस्तक 29 अध्याय आणि 11 वचनापासून जर तुम्ही 14 वचनापर्यंत जर वचन वाचली ना, त्या 11 वचनामध्ये देवाकडे आमच्यासाठी अद्भुत योजना आहेत, देवाकडे आमच्यासाठी संकल्प आहेत. परंतु ते जे देवाचे संकल्प आणि ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत येण्यासाठी जर कोणत्या गोष्टीची गरज असेल तर परमेश्वर म्हणतो तुला प्रार्थना करणं गरजेचं आहे. कसं लिहिलं 29 अध्यायाच्या 11 वचनामध्ये, परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. परंतु देव काय सांगतो या वचनामध्ये, माझ्याजवळ तुमच्यासाठी काय आहेत? बोला, संकल्प आहेत. बोला, माझ्यासाठी देवाजवळ योजना आहेत. माझ्या भावी सुस्थितीची आशा देणारे संकल्प आहेत. बोला ना, हे तुमच्यासाठी आहे. ते माझ्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. देवाजवळ आहेत बरं का. तुम्हाला माहित आहे, माझ्याजवळ 2 बँक अकाउंट आहेत आणि जे माझं बँक अकाउंट वापरत आहे त्याच्यात फक्त 1000 राहिले. टाकू नका कोणी. माझं दुसरं एक अकाउंट आहे आणि मी तुम्हाला सांगू, त्या अकाउंटमध्ये 35,000 रुपये सध्या आहेत. पण ते अकाउंट फ्रीज केल्या गेलेलं आहे. अकाउंटमध्ये पैसे आहेत आणि मी जर म्हणलो ना, माझ्याजवळ आज आहेत, माझ्याजवळ आत्ता 35,000 आहेत, हे बघा माझ्या अकाउंटमध्ये आहेत. असण्यात काही फायदा आहे का? ते अकाउंट बंद आहे, त्याच्यातला 1 रुपया मी काढू शकत नाही, कोणाला पाठवू शकत नाही. फक्त बँकेकडेच अधिकार आहेत माझे चार्जेस काटायचे. त्याच्यात त्यांच्या पनिशमेंट जे काही लागतात ते बिचारे बराबर कापून घेतात. ते फक्त मलाच काढू देत नाहीत. हालेलुया. चोर भामटे सगळीकडे बसलेले आहेत. सांगायचं काय की माझ्याकडे एक दुसरा अकाउंट आहे, पण त्या अकाउंटमध्ये पैसे आहेत. इथे मला हे का सांगतोय मी तुम्हाला, 11वा अध्याय वाचता त्यावेळेस देवाजवळ तुमच्यासाठी काय काय आहे? संकल्प आहेत, योजना आहेत, तुमच्या भविष्याच्या
सुस्थितीची आशा देणारे संकल्प आहेत आणि ते तुमच्या हिताचे आहेत, अहिताचे अजिबात नाहीत. ही तुमची ठेव आहे. हालेलुया. पण जर तुम्ही प्रार्थना करत नाही तर ही तुमची ठेव फ्रीज करण्यात आलेली आहे. तुम्हाला त्याचा फायदा नाही. किती लोक म्हणतात ह्या ठेवीचा मला फायदा घ्यायचा आहे. हॅलो, समजतंय का? ही जी देवाजवळ माझ्यासाठी ठेव आहे याचा मला फायदा घ्यायचा आहे. कसा घेणार? मग तुम्हाला 12 वचन वाचावं लागणार. आणि मग ते 12 वचन काय करतं माहित आहे? तेव्हा तुम्ही माझा दावा कराल. परमेश्वर म्हणतो जरी योजना, संकल्प, सुस्थिती, भविष्याची सुस्थितीची आशा देणाऱ्या योजना आहेत, पण जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही जाल आणि तेव्हा तुम्ही माझी प्रार्थना कराल. हा, पुढे. तेव्हा तुम्ही माझा दावा कराल. दावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल. व मी तुमचे ऐकेन. मी तुमचं ऐकेल. देवाला सांगा, देवा तुझ्याजवळ माझ्यासाठी उत्तम योजना आहेत. प्लीज त्या योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. प्रभू तुझ्या योजनांमध्ये मला चालव. माझ्या भविष्याचे जे संकल्प तुझ्याजवळ आहेत, तुम्ही तुमचे बरेचसे संकल्प आखून ठेवलेले आहेत. पण देवाला सांगा, प्रभू जे काही मी अनुभवत आहे माझ्या लाईफमध्ये, काय हेच तुझे संकल्प आहेत? प्रभू प्लीज तुझे संकल्प मला प्रगट कर. त्या गोष्टी तुम्ही, परमेश्वर म्हणतो तुम्ही जाल, माझा धावा कराल, तुम्ही माझी प्रार्थना कराल. आणि पुढे तुम्ही मला शरण याल. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे. पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास तुम्ही लागाल. माझा शोध करायला लागाल. तेव्हा मी तुम्हाला मी तुम्हाला पावेल. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवेल. तुमची परिस्थिती बदलायला लागेल. आणि दुष्ट आत्मे तुम्हाला सोडून जायला लागतील. तुमचे अश्रू पुसायला सुरुवात होईल. तुमचे आजार जाऊन आरोग्य यायला लागेल. तुमच्या जीवनातला सगळा आक्रोश निघून जाईल आणि तिथे आनंद यायला लागेल. तुमची परिस्थिती चेंज करेल परमेश्वर. पुढे. आणि सर्व लोकात व ज्या स्थळी मी तुम्हाला हाकून लावलेले आहे तिथून तुम्हाला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हाला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हाला परत आणेन. तुम्ही म्हणता की परमेश्वराने बाबेलात आमच्यासाठी संदेश उत्पन्न. बस ओके. 14 वचनाकडे तुम्ही विशेष लक्ष द्या की परमेश्वर म्हणतो ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे याल, माझा धावा कराल, माझी प्रार्थना कराल, त्यावेळेस काय होईल? परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवून टाकेल. आणि मग ज्यावेळेस तुमचा बंदिवास उलटेल, ज्यावेळेस तुमचे बंधनं तुटतील, मग इर्मिया 29:11 मध्ये जे देवाचे संकल्प आहेत, ज्या देवाच्या योजना आहेत, तुमच्या भविष्याच्या सुस्थितीची आशा देणारे जे संकल्प आहेत, प्रभू म्हणतो मी ते रिव्हील करेल तुम्हाला. हा जो इर्मियाचा 29 अध्याय आहे ना, हे इस्रायल लोक ज्यावेळेस बाबेलच्या बंदिवासामध्ये होते आणि त्या काळामध्ये पुष्कळ संदेष्टे होते. आणि काही संदेष्टे काय करत होते माहित आहे? त्या लोकांना सांगत होते देव तुम्हाला आहे ना जास्त दिवस तिथं बंदीखान्यात ठेवणार नाही, तुम्हाला देव तिथून सोडून आणणार आहे. काही असं जू घ्यायचे आणि खांद्यावर ठेवायचे आणि मोडायचे जू, आणि ते सांगायचे देव तुमच्या मानेवरचं जू असं मोडून टाकणार आहे. देव म्हटला मी असंच मोडून टाकणार नाही. मी प्रार्थनेच्या द्वारे, मी तुम्ही माझ्याकडे वळाल त्यावेळेस, तुम्ही माझा धावा कराल त्यावेळेस. आणि परमेश्वराने त्यांना काय सांगितलं? काही संदेश त्यांना चुकीचा मेसेज देत होते. आजही तुम्हाला माहित आहे पुष्कळ लोक कन्फ्युजन मध्ये आणि गोंधळामध्ये काय आहेत माहित आहे? त्यांना हेच कळे ना कोणत्या संदेशाचं ऐकू. कारण युट्यूबवर खंडीभर संदेश आहेत. त्याच्यातून माझ्यासाठी देवानं कोणता दिलेला आहे? हालेलुया. चर्चमध्ये येत आहे ना, देवानं तुम्हाला एका मेंढपाळाच्या आधीन ठेवलंय ना, मग देव एक तर त्याच्याद्वारे तुमच्याशी बोलेल, नाहीतर मग तो सेवक एखाद्या संदेशाला मंडळीमध्ये घेऊन येईल. हालेलुया. तो त्याला पारखून इथे आणेल. आम्ही अरे हे लय भारी आहे, अरे इथं लय भारी आहे, हो गई भविष्यवाणी पुरी, माझीच होईना पुरी. हालेलुया. गोंधळलेला आहे, कन्फ्युजन मध्ये. भविष्यवाणीच्या विरोधात नाही. तुम्हाला माहित आहे मी पण संदेष्टांना चर्चमध्ये आणतो. माझे अनेक संदेष्टे माझे मित्र आहेत. हालेलुया. आणि अनेक संदेष्टांना मी ओळखतो, पण कोणाच्या संपर्कात राहायचं हे पण मला माहित आहे.
हालेलुया. इथे या इर्मायाच्या पुस्तकाला तुम्ही जर वाचलं ना, तुमच्या लक्षात येईल इथं सगळा संदेश त्यांचा फंडा आहे, गोंधळ आहे. या लोकांना कन्फ्युजन मध्ये त्यांनी टाकलेलं आहे. आणि मग इर्माया हा एक संदेश आहे. इर्मायाने त्या लोकांना एक पत्र लिहून पाठवलं आणि या बंदिवासात असताना त्यांना देवाकडे त्याने प्रार्थना केली आणि या लोकांना त्याने काय सांगितलं, ए बाबांनो, गोंधळात राहू नका रे, तुम्ही देवाकडे वळा, देवाला शरण या. देवाजवळ आजही तुमच्यासाठी संकल्प आहेत, योजना आहेत. देव मोठाल्या गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे. पण देव असाच करणार नाही, तुला कार देणार आणि घर देणार आणि हे होणार आणि ते होणार, असंच करणार नाही. देव म्हणतो तुला माझ्याजवळ यावं लागणार, माझा धावा करावा लागणार, मला शरण यावं लागेल. तुला कंडिशन आहे, तुला प्रार्थना करावं लागेल. हालेलुया. आणि जर तू प्रार्थना करशील, देव म्हणतो मी तुझा बंदिवास उलटवेल ना, मी तुझी परिस्थिती बदलेल. आणि प्रभू त्यांना काय म्हणाला माहित आहे? 7वें वचन वाचा, तुमच्या लक्षात येईल. बाकीचे लोक म्हणत होते तुम्ही त्या देशात चालले ना, लग्न बिग्न काय करू नका, तिथं तिथले शेतबीत काय पेरू नका, मोठ्याल्या नोकरीच्या भानगडीत काय पडू नका. ज्यावेळेस नवीन करारातली मंडळी उभी राहिली ना, पेत्राला काल यावं लागलं. कित्येक लोक म्हणतात त्याचं येण्याचं वचन आता कुठे आहे, पण पेत्र म्हणतो जो येणारा तो येईल, तो विलंब करणार नाही. कारण त्या काळातले लोक काय म्हणत होते? स्वार्थेचं वचन काय होतं? येशूनं स्वार्थ सांगितली त्यावेळेस काय सांगितली स्वार्थ? पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य. येशूनं सांगितलं शिष्यांना, तुम्ही जा आणि लोकांना काय सांगा? देव तुम्हाला कार, घर, गाडी, बंगला देणार आहे, येशूवर विश्वास ठेवा. असं सांगितलं का नाही बरं शिष्यांनी? हा, नाही सांगितलं. ते देखील म्हणाले पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. आणि सगळी मंडळी येशूची वाट पाहत होती. आणि हळूहळू 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, येशू येणार आहे का नाही? त्यावेळेस पेत्र म्हणाला, येणारा तो येईल, तो विलंब करणार नाही. कारण देवाला एक दिवस 1000 वर्षासारखा, 1000 दिवस एका वर्षासारखे आहेत. देव वेळेच्या अगोदर काहीच नाही करत. गलती 4:4 मध्ये लिहिलं, काळाची पूर्णता झाली आणि त्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. प्रेषितांचं कृत्य 1 अध्याय आणि त्याच्या कितव्या वचनामध्ये शिष्यांनी त्याला प्रश्न विचारलाय. प्रेषित 1 मध्ये त्यांना पण लय गडबड झाली होती. हा, मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधीन ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. हालेलुया. पण तुम्ही वाट पहा, पवित्र आत्मा येईल आणि मग तो तुम्हाला शिकवेल, तो सत्यात घेऊन चालेल. पण तुम्ही इर्मायाच्या 29 अध्यायामध्ये परत या. हे जे लोक गोंधळात आणि कन्फ्युजन मध्ये होते, कोणामुळे होते? हॅलो, कोणामुळे होते? सांगा ना जरा. मी सांगितलं ते सांगा, ते खरं आहे. मी जे सांगा लागलो ते खरं आहे. हालेलुया. पण 7व्या हे जे सांगायला लागले, तिथं काही शेती बिती पेरू नका, तिथं काही जास्त दिवस देव तुम्हाला ठेवणार नाही. आजही लोक काय सांगतात माहितीये का? जास्त जगात काही घरं बिरं बांधू नका, नोकरीच्या शिक्षणाच्या नादी लागू नका, येशू येणार आहे. येशू येईल, येशू आज येईल असे स्वतःला तयार ठेवा. आज आला तर मला स्वर्गात जाता आलं पाहिजे. हालेलुया. पण 100 वर्षाची तयारी करा, सेवेची, आपल्या परिवाराची, आपल्या सगळ्या गोष्टींची. हालेलुया. हे वचनाच्या बाहेर आहे का मी जे बोलतोय? ऐका, वचनात आहे. 29 अध्यायाचं 7वं वचन वाचा. तुम्हाला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा, हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना काय करा? देवाकडे प्रार्थना करा. त्या नगराचे हित, आपल्या भारताचं हित, ते आपलं हित आहे. हॅलो, पुढे वाचा. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे देवज्ञ यांनी तुम्हाला फसवू नये. तुम्ही ज्यांना स्वप्ने पाहण्यास लावता व स्वप्नदृष्टाचे ऐकू नका, कारण ते माझ्या नावाने तुम्हाला खोटा संदेश देतात. मी तुम्हाला पाठवले नाही असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया.
मी त्यांना पाठवलं नाही म्हणतो प्रभू. जे बळच सांगतात मी स्वप्न पाहिलं बरं का, मी असं पाहिलं. बऱ्याच वेळेला काय मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ज्या गोंधळात पाडणाऱ्या, कन्फ्युजनमध्ये टाकणाऱ्या ज्या प्रॉफेसीज असतील ना, सावध राहा, ऐका, पण प्रार्थना करा देवाकडे, देवा तुझ्यापासून काय आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं लिहिलंय की इर्म्या म्हणतो की तुमच्या संदेष्टांनी तुम्हाला फसवलंय. देव म्हणतो मी नाही पाठवलं. तुम्ही ज्या देशात आहात त्या देशासाठी प्रार्थना करा. त्या देशाचं हित ते तुमचं हित आहे. तो नंतर म्हणतो की त्या देशात लागवड करा, मळे लावा, तुमच्या मुलाबाळांचे लग्न करा, त्यांचा वंश वाढू द्या. हालेलुया. आणि त्या देशामध्ये तुम्ही स्वतःची तयारी करा. एक वेळ येईल, देवाकडे जे संकल्प आहेत तुमच्यासाठी, जे देवाकडे ज्या योजना आहेत, देव त्या पूर्ण करणार आहे. कधी? ज्यावेळेस तुम्ही माझी प्रार्थना कराल, तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही मला शरण याल आणि मी तुमचा बंदिवास उलटून टाकेल. आमेन. हालेलुया. बोला, प्रार्थना केल्याच्या द्वारे परमेश्वर सर्व काही बदलणारा देव आहे. आमेन. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेमध्ये काय सामर्थ्य आहे. बंदिवासात गेलात, बंधनात गेलात, याचा अर्थ सगळं काही संपलं असा होत नाही. प्रेषितांचं कृत्य याचा 12वा अध्याय 4 वचन आणि 4, 5 वचन आणि 11 वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्ही या 12व्या अध्यायाची जर सुरुवात जर वाचली तर कशी सुरुवात होते या प्रेषित 12 अध्यायाची? पहिल्या वचनामध्ये, त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. हेरोद राजाने काही देवाच्या लोकांवर, देवाच्या सेवकांवर हात टाकला मारण्यासाठी. आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे हॅलो, मारले. याकोबाला काय केलं हेरोदाने? बोला, तलवारीने मारलं. काय सिच्युएशन आहे तिथे? मंडळीचा छळ आहे. हेरोदानं काही लोक पकडले, विश्वासणारे पकडले, त्यांना काय केलं? त्याच्यातल्या याकोबाला काय केलं? तलवारीने मारलं. आणि हे काय झालं, यहुदी लोकांना काय झालं? फार आवडलं. आणि मग लोकांची प्रशंसा मिळवून घेण्यासाठी त्याने काय केलं माहित आहे? पेत्रावर हात टाकला. पेत्राला देखील काय केलं? जेलमध्ये टाकलं. आणि तो कशाची वाट पाहत होता? दुसऱ्या दिवशी पेत्राला बाहेर काढायचा आणि त्याचा शिरछेद करायचा. पेत्राचा देखील द एंड, जेलमध्ये टाकला. द एंड. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये अनेक देवाचे सेवक जेलमध्ये आहेत, चुकीच्या खोट्या आरोपाखाली. त्यांच्या सेवेचा आणि त्यांच्या जीवनाचा द एंड नाही. मंडळ्या आणि सेवक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. स्वर्ग त्यांना पाहत आहे. आणि जो पेत्राचा परमेश्वर आहे तो देव अद्भुत रीतीने त्यांना बाहेर आणणार आहे. हालेलुया. आणि त्या काळात त्या लोकांचा अपेक्षा भंग केला होता ज्या लोकांनी पेत्राला जेलमध्ये टाकलं होतं. या दिवसांमध्ये ज्या लोकांनी देवाच्या सेवकाच्या बाबतीत अशा गोष्टी केल्या, देव या वर्षांमध्ये त्या लोकांचा अपेक्षा भंग करून त्या देवाच्या लोकांना बाहेर आणेल. कसं लिहिलं 4 आणि 5 वचन? त्याला धरल्यावर, पेत्राला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले. कोणाला तुरुंगात ठेवलं? पेत्राला. आणि त्याच्या रखवाली करिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकापुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहण्यात होता. परंतु 5 वचन फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला कशाबद्दल बोलत आहे माहित आहे का? बोला, माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. ओके, आता सिच्युएशन काय आहे प्रार्थनेच्या वेळेची? पेत्र तुरुंगात आहे आणि वल्हांडणाचा सण संपल्याच्या नंतर पेत्र तुरुंगातून बाहेर येणार आहे. पण कशासाठी? पब्लिक समोर त्याचा तमाशा करण्यासाठी, त्याचा शिरछेद करण्यासाठी, मारून टाकण्यासाठी हेरोद त्याला बाहेर आणणार आहे. परंतु ज्या रात्री पेत्राला जेलमध्ये टाकलंय तो पहाऱ्यांमध्ये आहे शिपायांच्या. त्यावेळेस 5 वचन काय सांगतं? पेत्र हा पहाऱ्यांमध्ये आहे. परंतु या 5 वचनाची सुरुवात काय आहे? बोला, परंतु. बोला, बेड्या आहेत, बंधनं आहेत, नाश आहे, मरण दिसत आहे, सगळं चुकीचं दिसत आहे. परंतु, बोला, परंतु मी प्रार्थना करणार, कारण माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. हा, कसं आहे 5 वचन? ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहण्यात होता.
परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हालेलुया. तुरुंग आहे, पहारा आहे, उद्या मृत्यू वाट पाहत आहे, परंतु पेत्रासाठी मंडळीची एकाग्रतेने प्रार्थना सुरू आहे. आमेन. आणि त्याचा परिणाम काय झाला माहित आहे? तुम्हाला ती स्टोरी माहित आहे, पण फक्त 11 वचन वाचा. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, पेत्र भानावर आला, आता मला खरोखर जो माणूस सकाळी मारणार आहे गाढ झोपलाय. देवदूत आला, त्याच्या डाव्या कुशीवर त्याला थापटलं. तो उठला, त्याला वाटलं मी स्वप्न पाहायला लागलो. कारण पेत्राला लय दृष्टांत व्हायचे. तो प्रार्थना करता करताच भूक लागायची त्याला. प्रार्थना करता करता काहीतरी त्याच्या पुढे यायचं. प्रेषित 10 मध्ये देव म्हणायचा खा, तो म्हणायचा नको. हालेलुया. आता हा जेलमध्ये आहे, आणि जेलमध्ये असताना त्याला वाटलं मला काय पडत आहे? स्वप्न पडत आहे. देवदूत आलाय, देवदूत मला बाहेर नेतो, दरवाजा उघडत आहे. आपोआप शिपाई काहीच करत नाहीयेत. सगळं इमॅजिनेशन, त्याला वाटतंय सगळं कल्पनेमध्ये आणि स्वप्नामध्ये घडत आहे. हालेलुया. आणि स्वर्गदूतानं त्याला जेलमधून सगळीकडून बाहेर आणलं आणि पार अशा गारठ्यात आणून त्याला उभं केलं रस्त्यावर रात्रीच्या वेळेला. आणि त्याला सांगितलं जा आता देवाचं काम कर. आणि मग 11 वचनात काय लिहिलं? मग पेत्र भानावर आला. कधी माहितीये? रस्त्यावर आल्यावर. रस्त्यावर यायच्या अगोदर भानावर या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हा कोणत्या रस्त्यावर आला होता माहितीये? देवाला ज्या रस्त्यावर न्यायचं होतं त्या रस्त्यावर. म्हणून रस्ता बिघडले असाल, भटकले असाल, त्या रस्त्यावर या ज्या रस्त्याने देवाला तुम्हाला चालवायचं आहे. आमेन. पेत्र तिथे येऊन उभा राहिला. त्यावेळेस काय झालं? तो भानावर आला. आणि फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. हा, आता मला खरोखर कळले की. आता पेत्र म्हणतो आता मला कळालं बाबा, मला स्वप्न नाही पडलेलं, आता मला खरोखर कळालंय. प्रभूने आपला दूत पाठवून, परमेश्वराने त्याचा दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांच्या संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोक म्हणतात माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. मग तुमची परिस्थिती काय आहे त्याचा विचार करू नका. परिस्थिती किती भयानक आहे त्याचा विचार करू नका. तुमचा शत्रू किती मोठा आहे याचा विचार करू नका. तुमचं कर्ज किती मोठा आहे त्याचा विचार करू नका. आजार किती मोठा आहे त्याचा विचार करू नका. हालेलुया. तुमचा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव किती मोठा आहे, या जगात जो आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये जो वस्ती करतो तो मोठा आहे. त्याचं नाव येशू आहे. हालेलुया. हेरोद होता, हेरोद राजा होता, राजा. त्यानं त्याला जेलमध्ये टाकलं होतं आणि तो स्वतः त्याला छाटणार होता. पण देवानं हेरोदाच्या तावडीतून देवदूताला पाठवून बाहेर आणायला लावलं पेत्राला. कशामुळं? किती 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 पेट्या पाठवल्या होत्या, किती लाच पाठवली होती पेत्राला जेलमधून बाहेर आणण्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, आम्ही पैशाने गरीब असो, आमचा न्याय करणारी न्याय व्यवस्था सुरळीत नसेल, पण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात बसलेला न्यायाधीश तुमच्या बाजूने न्याय करणार आहे. आणि तो सांगेल ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, नीट न्याय करायचा याचा, नाही तर मी तुला नीट करेल. हालेलुया. आणि न्यायाधीशाला नीट केलंय. पेत्र म्हणाला, ज्यावेळेस प्रार्थना झाली ना, यहुदी लोक, अख्खा यहुदी समाज एकत्र आला पेत्राला मारण्यासाठी. का माहित आहे? कारण हा येशूची सुवार्ता सांगतो, येशूचं नाव सांगतो. यानं सगळ्या यरुशलेमेतल्या लोकांना ख्रिश्चन करून टाकले. यरुशलेमेतले लोक पहिले कुठं जात होते? सभास्थानात जात होते. आता यांना सभास्थान नाही, हे कुठेही उभे राहतात आणि हालेलुया म्हणतात. हालेलुया. बोला ना हालेलुया. अरे मी आता सांगितलं कुठे उभे राहतात आणि हालेलुया म्हणतात, आणि तुम्ही चर्चमध्ये असून हालेलुया म्हणत नाहीत. हालेलुया. काय आरोप होता पेत्रावर, मंडळीवर काय आरोप होता? हे येशूची सुवार्ता सांगतात
किती लोकांना हा आरोप लावून घ्यायला आवडेल, मी स्वार्थ सांगणारा आहे. हालेलुया. वेळ आली तर किती लोकांना जेलमध्ये जायला आवडेल. स्वर्गात जायला आवडेल का? किती लोकांना स्वर्गात जायला आवडेल? काही लोकांना स्वर्गातही नाही जायचं, नरकात जायचं. काय येता तरी कशाला चर्चमध्ये नरकातच जायचं तर. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही त्याच्या दुःखाचे भागीदार आहोत ना, आम्ही त्याच्या सुखाचे देखील भागीदार होणार आहे. आमेन. पेत्रानं आनंदानं जायचा, फटके खाल्ल्याच्या नंतर पण हसत हसत यायचा. येशूच्या नावामुळे फटके खाण्याचा चान्स मिळालाय. आम्हाला तर, आम्ही त्यांना चर्चला चला म्हणलं, पण ते म्हणले आम्हाला नाही यायचं, जायचं तुझा. मला लय वाईट वाटलं पास्टर, पेत्राला फटके द्यायचे. तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? तुम्ही काय तुमच्या घरच्या लग्नाचं आमंत्रण दिलं का त्यांना? कोकऱ्याच्या मेजवानीचं आमंत्रण दिलंय, पण आमंत्रित लायकीचे नाहीत. त्याच्यात तुमचा काय दोष आहे? शास्त्रात असं लिहिलं ना, आमंत्रित लायकीचे नाहीत. जे लायकीचे आहेत त्या लोकांनी मंडप भरल्या जाणार आहे. हालेलुया. ते वस्त्र परिधान केलेले तिथे असणार आहेत. पण मला तुम्हाला सांगायचंय, राजा त्याच्या विरोधात होता, अख्खा यहुदी समाज त्याच्या विरोधात होता. तुमच्या विरोधात कोण कोण आहे? काळजी करू नका. तुमच्या बाजूने कोण आहे? तुमची प्रार्थना ऐकणारा, हे फार महत्वाचं आहे. आणि आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर प्रभू येशू आहे. मंडळीनं एकाग्रतेने प्रार्थना केली आणि 11 वचन सांगतं, पेत्र भानावर आला. म्हटलं अरे स्वप्न नाही राव, हे प्रार्थनेचं उत्तर आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला अशा काही घटना घडतील प्रार्थना करत असताना, तुम्हाला वाटेल कसं काय घडत आहे, हे खरं आहे का? कालच इतकी बिकट परिस्थिती होती, आज एका जणांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ते तुमचे लय दिवसाचे 50,000 राहिले होते ते पाठवतोय. हे स्वप्न बिप्न तर नाही, हे रियालिटीमध्ये घडून यायला लागेल. आमेन. कारण हे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. बोला, माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. उभं राहूया, प्रार्थना करूया. पुढच्या शुक्रवारी कंटिन्यू करू.